आणि यानंतर आता राज्याची चिंता वाढवणारी अशी बातमी आहे. बातमी सगळ्यांच्याच आरोग्यासंदर्भात आहे. पुण्यात गुइलेन बॅरेन सिंड्रोमचे 22 रुग्ण आढळले आहेत. संशयित रुग्ण हे आहेत आणि त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी NIVलाही पाठवले गेलेत. गुइलेन बॅरेन सिंड्रोम हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि लाखांमध्ये एका व्यक्तीला होणारा हा दुर्मिळ असा आजार आहे. तर हा आजार नेमका काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. गुइलेन बॅरेन सिंड्रोम नसांवरती परिणाम करणारा एक आजार आहे. आजारामुळे स्नायू कमकुवत होतात, संवेदनाही कमी होतात. पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचा पॅरालिसिस होण्याचाही धोका असतो. छातीचा स्नायू कमकुवत झाल्यामुळे श्वास घेण्यातही समस्या उद्भवतात. बोलणं आणि गिळण्यात अडचण आणि डोळ्यांची समस्याही उद्भवते.